हॅलो हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आज आहे संडेची सकाळची सगळी फारशी कामं आवरलेली आहेत आणि आज मला खूप काही म्हणजे कामं आहेत. घरातली खूप काही म्हणजे कामं आहेत. गेल्या आठवड्यात करणार होती, पण मी गेली होती आईकडे, त्याच्यामुळे ती सर्व कामं राहिली होती. मग आज काय विचार केला की आज मी सर्व घरातली कामं आवरून घेते. आज मात्र माझ्या ऑफिसला सुट्टी आहे, पण घरातल्यांसाठी सुट्टी नाहीये, म्हणून विचार केला की सर्व कामं आवरून घेते. तर मला आधी तर जायचं आहे स्टार बाजारला. त्याच्यानंतर घरात जो काही सामान आणणार आहे तो मला भरून ठेवायचा आहे आणि मेन म्हणजे माझं काम आहे ते मला फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे, कारण की एवढा मेसी झालेला आहे आणि कपाट मात्र ऑर्गनाईज करायचा आहे. एवढा मेसी झालेला आहेत ना दोन्ही वस्तू की खूपच. त्याच्यामुळे ना म्हटलं की आज वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी करून घेते. चला तर मी तुम्हाला पूर्ण आजचा माझा डेली रुटीन दाखवणार आहे आणि तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की सांगा. हाय सर्वांना, आज माझा संडे सकाळी 6:30 वाजता सुरू झाला होता. सुट्टीचा दिवस असला तरी माझ्यासाठी हा आठवड्याभरचा काम पूर्ण करण्याचा दिवस असतो. सकाळी घरातील सर्व कामं आटोपल्यानंतर मला जायचं होतं स्टार बाजारला. काही आवश्यक सामान घ्यायचं होतं. तिथे तर गेली, मग भरपूर काही सामान असं खरेदी केला. खूप काही घ्यायचं होतं. बरेच दिवस झालं गेली नव्हती. 2 महिने होत आलं होतं, त्याच्यामुळे स्टार बाजारला काही गेले नव्हते आणि बऱ्याच काही घरातल्या वस्तूंना संपल्या होत्या. त्याच्यामुळे म्हटलं की चला आज संडे आहे, मग म्हटलं जाऊन येऊया. मग काय सामान घेऊन आली. मग घरी आल्यानंतर तो ठेवायला म्हणजे मिनिमम मला 2 तास लागले. तिथून घ्यायला मला 2 तास लागले आणि घरी आल्यानंतर मला 2 तास ते सगळं भरून ठेवायला 2 तास लागले. त्याच्यानंतर मला वाजले होते त्याच्यातच मला 2. त्याच्यानंतर मी खिचडी वगैरे बनवली होती आणि मग आम्ही जेवलो होतो. मग जेवणासाठी मला 2:30 वाजले होते. आज 2:30. ऑफिसमध्ये असले की मी 2 वाजता जेवून घेते, पण संडे होता. पण घरी मात्र मला काही वेळेवर जेवण भेटत नाही. मग अशा प्रकारे मला 2:30 वाजले होते. मग 2:30 वाजता मी जेवण वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर मुलांचा थोडासा अभ्यास घ्यायचा होता. त्यांना काहीतरी पिऊला प्रोजेक्ट बनवायचे होते. मग पिऊला प्रोजेक्टची तयारी ती दोघं बहीण भाऊ करत होते. मग काय त्याच्यात वाजले होते ते करेपर्यंत वाजले होते 3:30. मग काय पिऊ कुठे शांत बसते हो. पिऊला लागली होती चहाची तलब आणि तिने ते स्टार बाजार मधून नमकीन आणले होते. ते मला ती सांगत होती की मला फ्राय करून दे. मग म्हटलं की जाऊ दे, आजही मी तर घरीच आहे, नाहीतरी मी कुठे मुलांबरोबर दुपारची घरी असते. त्याच्यामुळे विचार केला की चल मी तुला तळवून देते. मग तिला तळवून देण्यात मध्ये माझा वेळ गेलेला होता 10 ते 15 मिनिटं. मग तेवढा चहाचाही वेळ झालेला होता. 3:30 पावणे 4 तर झालेच होते. मग म्हटलं मलाही चहा घ्यायचा होता. मग काय चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर ना मला अजून 2-3 कामं आवरायची होती. मला फ्रीज वगैरे ऑर्गनाईज वगैरे करायचं होतं. मला काही मसाले वगैरे रेडी करून ठेवायचे होते. आठवड्यावरचं सगळं काही मला कामं करायचे असतात. लसूण अद्रक अद्रकची मला पेस्ट करून ठेवायची होते. दुपारी थोडा वेळ काढून ना फ्रीज ऑर्गनाईज केला, स्वयंपाकघराची साफसफाई केली आणि आठवड्याभरासाठी मसाले तयार करून ठेवले. त्यामुळे पुढच्या काही दिवसांची धावपळ थोडी कमी होते. मग बघू शकता मी फ्रीज वगैरे सगळं ऑर्गनाईज करायला घेतलं. त्याच्यानंतर जो काही पसारा झाला होता तो पुन्हा एकत्र करून घेतला, सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि मग मी लागली लसूण वगैरे साफ करायला. त्याच्यामध्ये माझे वाजले होते 6 आणि मला मग जेवणाची तयारी सुद्धा करायची होती. आणि संडे म्हटल्यावर तर नॉनव्हेज असणारच. मग काय मटण आणलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं की चला आता काय. मग म्हटलं चल पिऊ आपण थोडीशी मला मदत कर. तिने जरी 2-4 जरी पाकळ्या साफ केलेल्या लसणाच्या तरी मला जरा समाधान वाटतं की चला मला कोणीतरी हेल्प केलेली आहे. बाकी मला तर कोण हेल्प करत नाही, पिऊ मात्र मला हेल्प करते. सिद्धार्थला तेवढा काही वेळ नाहीये, पण तरी मी तिला कामं लावतेच म्हणा. पण तीही बारीक सारीक कामं ना पिऊ आवडीनं मात्र करते. तिला फक्त सांगायचं की जरा मदत कर ग मला. मग काय मला 10 मिनिटासाठी बाहेर जायचं होतं. मग पुन्हा ड्रेस घातला आणि मग मी 10 मिनिटासाठी बाहेर जाऊन आली होती. मग आल्यानंतर काही ड्रेस वगैरे चेंज केला नाही. मग लागली होती जेवणाच्या तयारीला. मला ना आज जिरा पावडर आणि धणा पावडर करून ठेवायची होती, म्हणून व्यवस्थित अशी भाजून घेतली. दोन्हीही असे भाजून घेतले आणि लगेच असं ना मिक्सरला ना बारीक करून घेतलं. मला ही धणा पावडर आणि जिरा पावडर ना प्रत्येक भाज्यांमध्ये लागते, म्हणजे अशी ग्रेव्ही वगैरे केली की ना लागते. त्याच्यामुळे ही पावडर ना सगळी करून ठेवते. आणि मला अद्रक लसणाची पेस्ट करायची होती. हे आधी मसाले पावडर मी रेडी करून घेतले व्यवस्थित असं. त्याच्यानंतर पण मग अद्रक लसणाची पेस्ट वगैरे ही बारीक करून घेतलेली आहे.
अद्रक लसणाची पेस्ट वगैरे बारीक करून जी काही सर्व मसाले वगैरे रेडी करून ठेवले की जरा 8-10 दिवस जरा आराम असतो. म्हणजे जेवणाच्या वेळेस जास्त तामझाम नसतं रेडी असलं की. त्याच्यामुळे हे सर्व आठवडाभराची कामं मी करून घेते. गेल्या आठवड्यात आईकडे गेली होती म्हणून काही मला जमलं नाही. त्याच्यामुळे ह्या आठवड्यात म्हणते की काही असो, आज काही आराम करायचा नाही, हे सर्व कामं आज करून घ्यायची. असं सर्व कामं व्यवस्थित असं करून घेतली आणि मग मला बनवायचं होतं संध्याकाळचं जेवण. आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये होतं मटणची भाजी आणि भाकरी आणि राईस होता. पिवळे मात्र असं मसाल्याचे डबे व्यवस्थित असे बॉटल्समध्ये भरून त्याच्यामध्ये नावं तिने स्वतःच्या हाताने लिहिले होते. मला तरी कळतं, पण तिला आवड होती हे सर्व करायची. त्याच्यामुळे तिने मला आज भरपूर काही कामामध्ये हेल्प केली होती. मग तिने हेल्प केल्यानंतर तिला म्हटलं, ती मला म्हणाली की मम्मी मलाही व्हिडिओमध्ये दाखव, मी केलेलं आहे हे. त्याच्यामुळे तिला म्हटलं की ठीक आहे चल दाखवते. त्याच्यामुळे तिचाही व्हिडिओ घेतला. मग लागली होती रात्रीच्या जेवणाची तयारी. एका साईडला मटण कुकरमध्ये शिजायला लावलं होतं आणि मग म्हटलं चला मसाला जो काही लागतो त्याच्यासाठी तो मी भाजून घेत होती. मग आता आहे मला 3 चुल्याची शेगडी, त्याच्यामुळे मला असं वाटते की माझं काम लवकर होतंय की काय. पण जेवण मात्र फटाफट झाला हा. मला अर्धा ते 45 मिनिटात मी सगळं काही जेवण करून घेतलं होतं. मसाले भाजून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सर लावून घेतलं. ते सर्व आवरून मस्तपैकी मसाले वगैरे रेडी करून घेतलं आणि मग दिली भाजीला फोडणी. अशा प्रकारे तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. नॉर्मल अशी रेसिपी आहे, ताई तामझामची रेसिपी नाही. माझी आई जशी बनवते त्याच प्रकारे मीही सुद्धा करायचा प्रयत्न करते आणि मलाही छान लागते तशी त्याच प्रकारची रेसिपी. बाकी आमच्या आईने आम्हाला जसे शिकवलं आहे त्याच प्रकारे आम्ही करतो. म्हणून आमचे जे काही भाजी भाकरी चपाती म्हणा किंवा नॉर्मल असं जेवण असो ते आमच्याने सुगरण बनतं. आणि म्हणून मग आम्हाला आईने नटायचं काही शिकवलेलं नाहीये. अभ्यास आणि जेवण मात्र हे नक्की शिकवलेलं आहे. अभ्यास मात्र आमची आई अनपढ होती, पण आईने आम्हाला सर्वांना जे घडलं तेवढं आमच्यानं शिकवलेलं आहे. आणि मी तरी काय भरपूर काही शिकलेली आहे. आणि शिक्षणात माझ्या आईला काहीच कळत नव्हतं, पण प्रत्येक दिवशी ती आम्हाला सांगायची की अभ्यास करा, वाचन करा, गणित सोडवा, हे सर्व सांगत होती. आईने आम्हाला नटायचं, ड्रेस कसं घालायचं हे काही कधी शिकवलं नाही. केस कशी बांधायची, हेअरस्टाईल कशी करायची हे अजिबात शिकवलं नाही. पण मात्र आम्हाला आमच्या आईने सुगरण मात्र खूप छान बनवलं आहे. जेवण कसं बनवायचं, मोठ्यांचा आदर कसा करायचा हे मात्र आमच्या आईने फार आम्हाला चांगलं शिकवलं. आणि आम्ही चौघं पाच भावंड आम्ही ह्याच्यामध्ये खूपच सुगरण आहोत आणि व्यवस्थित आहोत. आमच्या कोणाच्याही कंप्लेंट नसतात. त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा खूप काही अभिमान आहे. मला तर फारच आहे. माझ्या सगळ्या भावंडांना आमच्या आईवडिलांचा अभिमान आहे की आम्हाला त्यांनी बाकी सर्व काही शिकवलं नसलं तरी चालेल, पण आम्हाला मोठ्यांचा आदर करणं, जेवण कसं बनवणं, कसं वागणं हे मात्र आम्हाला नक्की शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा खूपच आम्हाला अभिमान आहे. त्याच्यानंतर एका साईडला मग मला भाकरी करून घ्यायची होती. भाकरी म्हणजे आज ज्वारीची भाकरी बनवायची होती आणि नेहमी आम्ही ज्वारीचीच भाकरी करतो, बाकी कुठल्याच भाकरी करत नाही. फक्त ज्वारीची भाकरी आणि सकाळी मात्र चपात्या करून घेतो. त्याच्यामुळे मग म्हटलं आज मटण बनवलं म्हटल्यावर तर भाकरी करायच्याच होत्या. बाकी आम्ही नॉर्मली असं मी चिकनच जास्त खातो, पण आज मटण बनवलं होतं. मग म्हटलं की ठीक आहे चला आज भाकरी बनवते. सिद्धार्थ आणि पिऊ काही म्हटलं खात नाही, पण त्यांना उल्लू बनवून मी आज खायला लावलं होतं की आज मी चिकनच बनवलेलं आहे. त्या दोघांना मात्र सगळं समजलं होतं की मम्मीने चिकन नाही तर मटण बनवलं होतं. आम्हाला हल्ली हे समजायला लागलं. हल्ली म्हणजे लग्न झाल्यानंतर चिकनचा आणि मटणचा फरक समजायला लागला, पण आता हल्लीच्या पोरांना लगेच कळते चिकन काय आणि मटण काय. त्याच्यामुळे त्या दोघांनी मला म्हणाले की नाही तू मटण बनवलं, चिकनची पीस असे नसतातच मम्मी, असं मला त्या लोकांनी म्हणजे खास करून पिऊने असं मला हे केलेलं आहे. मग त्याच्यामुळे ती काही जास्त जेवलीच नाही. ग्रेव्ही वगैरे तिने खाल्ला, बाकी तिने पीस वगैरे काय खाल्लं नाही. मग काय आता करणार काय म्हणलं. तरी त्यांना सांगितलं की नाही आज असंच आलेलं आहे चिकन, तरी त्या लोकांनी काय ऐकलं नाही. तर म्हटलं ठीक आहे मटण तर मटण, म्हटलं चला तुम्ही खाऊन घ्या. मग अशा प्रकारे सर्व भाकरी वगैरे करून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर बसलो होतो जेवायला.
एकटीचे हे सर्व कामं आवरायचे म्हटलं तर खूपच कामाची धावपळ होते, पण काय करणार, काय करावं तर लागणारच आहे. त्याच्यामुळे असं सर्व कामं निवांत असं करून घेते, काही त्रास करून घेत नाही स्वतःला. आजचा दिवसही माझा असा पूर्ण दिवस ना बिझीमध्येच गेलेला आहे. बाकी दुसरे काहीच कामं आवरले नाही. म्हटलं आज फक्त घरासाठी वेळ काढायचा. ऑफिसचंही काम माझं संडेचं 1 तासाचं असतं, पण ते काय मी केलं नाही. म्हटलं रात्री करते. असा होता माझा संडे, कामाने भरलेला पण मनाला समाधान देणारा. अशी छोटी 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 नियोजनाची सवय आपली आयुष्य अधिक सोपं आणि व्यवस्थित बनवतं. जर तुम्हाला असेच माझे डेली व्लॉग, घरातली कामं, कुकिंग, माझं ऑफिस, माझं रोजचं रुटीन पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र शेअर करा. आणि तुमचं कमेंट मात्र मला नक्की व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगा. दिवस म्हणजे फक्त आराम नाही, तर स्वतःला आणि आपल्या घराला व्यवस्थित करण्याची एक सुंदर संधी आहे. आज केलेली छोटी तयारी उद्या मोठी धावपळ कमी करते. चला तर मी भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.